नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 या प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न उत्तरासह या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया. प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागा भरा. मानवी शुक्रपेशींची निर्मिती टिंबटिंब या अवयवात होते. तर मानवी शुक्रपेशींची निर्मिती वृषण या अवयवामध्ये होते. मानवामध्ये टिंबटिंब हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते. तर मानवामध्ये वाय हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते आणि ते फक्त पुरुषांकडे असते. भ्रूणाचे रोपण टिंबटिंब या अवयवामध्ये होते. भ्रूणाचे रोपण गर्भाशय या स्त्रियांच्या शरीरामध्ये असणाऱ्या अवयवामध्ये होते. भिन्न पेशींच्या म्हणजेच युग्मकांच्या संयोगाशिवाय टिंबटिंब हे प्रजनन घडून येते. तर भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय अलैंगिक प्रजनन घडून येते. शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन टिंबटिंब अलैंगिक प्रकारचे आहे. तर हे प्रजनन खंडीभवन अलैंगिक प्रकारचे आहे. परागकोशातील कोष्ठकामध्ये टिंबटिंब विभाजनाने परागकण तयार होतात. परागकोशातील कोष्ठकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. प्रश्न दुसरा, पुढील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा. तर या ठिकाणी कंसामध्ये शब्द दिलेले आहेत. पीतपिंडकारी, गर्भाशयाचे अंतस्तर, पुटिका ग्रंथी, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि पीतपिंड हे शब्द योग्य त्या ठिकाणी ठेवून आपल्याला हा परिच्छेद पूर्ण करायचा आहे. अंडाशयातील पुटिकेची वाढ टिंबटिंब संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे टिंबटिंबची वाढ होते किंवा पुनर्निर्मिती होते. टिंबटिंब संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटिकेच्या उर्वरित भागापासून टिंबटिंब तयार होते. ते टिंबटिंब व टिंबटिंब ही संप्रेरके स्त्रवते. या संप्रेरकाच्या प्रभावाखाली टिंबटिंब ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते. आता या पॅरेग्राफमध्ये आपल्याला ह्या शब्दांचा वापर करायचा आहे. तर उत्तर पहा. अंडाशयातील पुटिकेची वाढ पुटिका ग्रंथी या संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे एका पुटिकेसह त्यातील अंडपेशींची वाढ होते किंवा पुनर्निर्मिती होते. पीतपिंडकारी संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटिकेच्या उर्वरित भागापासून पीतपिंड तयार होते. ते इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरके स्त्रवते. या संप्रेरकाच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते. तर अशा तऱ्हेने योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरून हा परिच्छेद पूर्ण करायचा आहे. प्रश्न तिसरा, पुढील विधाने चुकीबरोबर ते लिहा. जननिक विचरणाचा अभाव हा अलैंगिक प्रजननाचा फायदा, तर वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा तोटा आहे. तर हे विधान चूक आहे. अधिकेंद्रकी सजीवाचे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते. बरोबर. अनुकूल परिस्थिती तयार होते त्यावेळी अमिबा बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. चूक. तर अमिबा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बहुविभाजन पद्धतीने प्रजनन करतात. कवचबद्ध कोणत्याही एकपेशीय सजीवाला पुटी म्हणतात. बरोबर. सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने केवळ मोठे तुकडे झाले तरच प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतो. चूक.
सायकॉनच्या शरीराचे मोठे किंवा लहान कसेही तुकडे झाले तरी त्या प्रत्येक तुकड्यापासून सायकॉन तयार होतो. त्यासाठी मोठ्याच तुकड्यांची आवश्यकता नसते. परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणपोषात पोहोचते. चूक. मानवी रेतामध्ये ग्लुकोज ही शर्करा असते. चूक. रजोनिवृत्तीपर्यंत 2 ते 4 दशलक्ष अंडपेशीपैकी साधारणतः फक्त 400च अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडतात. बरोबर. अंडपेशीचे फलन झाल्यावर इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्त्रवणे पूर्णपणे थांबते. चूक. रजस्त्रावाच्या कालावधीच्या दिवसांमध्ये विशेष वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच विश्रांतीची गरज असते. बरोबर. प्रश्न 4. विसंगत घटक ओळखा. रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन आणि प्रजनन यामध्ये विसंगत घटक आहे प्रजनन. मुकुलायन, पुनर्जनन, द्विविभाजन, खंडीभवन यामध्ये विसंगत आहे द्विविभाजन. गाजर, मुळा, बटाटा, रताळे यामध्ये बटाटा हे खोड विसंगत आहे. अपवाहिनी, पुरस्थ ग्रंथी, अधिवृषण, शुक्रवाहिनी यामधील विसंगत पद आहे पुरस्थ ग्रंथी. पुरस्थ ग्रंथी, बार्थोलिन ग्रंथी, काउपर्स ग्रंथी आणि शुक्राशय यामधील विसंगत आहे बार्थोलिन ग्रंथी. प्रश्न 5. सहसंबंध ओळखा. अमिबा विभाजन, हायड्रा मुकुलायन. आडवे द्विविभाजन पॅरामेशियम, उभे द्विविभाजन युग्लिना. निदलपुंज, निदल, दलपुंज, पाकळ्या. अतिरिक्त मंडले, निदलपुंज आणि दलपुंज. आवश्यक मंडले, पुमंग आणि जायांग. उभयलिंगी, जास्वंदी. एकलिंगी, पपई. पुटिका ग्रंथी संप्रेरक, डिंबपेशीचा विकास आणि पीतपिंडकारी संप्रेरक, अंड मोचन. प्रश्न 6. व्याख्या किंवा अर्थ लिहा. कलिकायन. एकपेशीय कवकामध्ये अलैंगिक प्रजनन हे कलिका तयार करून होते. या क्रियेला कलिकायन असे म्हटले जाते. खंडीभवन. जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागण्याच्या क्रियेला खंडीभवन असे म्हणतात. पुनर्जनन. विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करून प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी निर्माण करण्याच्या पद्धतीला पुनर्जनन असे म्हणतात. हे प्लॅनेरिया मध्ये घडून आलेले आपल्याला पाहायला मिळते. मुकुलायन. शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने फुगवटा किंवा मुकुल तयार करून त्याच्या वाढीनंतर त्याचे रूपांतर नवजात सजीवात करणे या क्रियेला मुकुलायन म्हणतात. शाकीय प्रजनन. वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असे म्हणतात. फलन. स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणित युग्मनजाची निर्मिती होण्याची क्रिया म्हणजे फलन होय. पुष्पवृंत. फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला पुष्पवृंत म्हणतात. परागण किंवा परागीभवन. फुलाच्या परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात. यालाच परागण किंवा परागीभवन असे म्हणतात. तर परागणाचे 2 प्रकार आहेत. एक स्वयंपरागण. जेव्हा परागण ही प्रक्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या 2 फुलात होते तेव्हा त्यास स्वयंपरागण असे म्हणतात. परपरागण.
जेव्हा परागण क्रिया एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतीमधील फुलांमध्ये घडून येते तेव्हा त्यास परपरागण असे म्हणतात. भ्रूणकोश. फुलाच्या अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात. त्यातल्या प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने जो कोश तयार होतो त्याला भ्रूणकोश असे म्हणतात. भ्रूणपोष. फलनाच्या क्रियेत अंकुरलेल्या परागकणातून बाहेर येणारे दुसरे पुयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावल्यानंतर तयार होणाऱ्या पोषक द्रव्याला भ्रूणपोष असे म्हणतात. रजोनिवृत्ती. स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वय परत्वे आणि संप्रेरकांच्या कमी प्रमाणामुळे थांबते त्याला रजोनिवृत्ती असे म्हणतात. अपरा. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्नपुरवठा करण्यासाठी जो अवयव तयार होतो त्यास अपरा असे म्हणतात किंवा त्यालाच नाळ असेही संबोधले जाते. आर्तव चक्र. यवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये होणाऱ्या बदलाची दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र म्हणतात. प्रश्न 7. नावे द्या. पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके. पीयूषिकेतून स्त्रवणारी पुटिका ग्रंथी, संप्रेरक FSH आणि पित्तपिंडकारी संप्रेरक LH म्हणजेच ICSH आणि वृषणातून स्त्रवणारे टेस्टोस्टेरॉन. पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध ग्रंथी. शुक्राशय, पुरस्थ ग्रंथी आणि काउपर्स ग्रंथी. स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्त्रवली जाणारी संप्रेरके इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन. फुलातील आवश्यक मंडले पुमंग आणि जायांग. प्रजननासंबंधी आधुनिक तंत्रज्ञान पद्धती. काच नलिकेतील फलन, भाडोत्री मातृत्व, वीर्य पेढी. फुलातील अतिरिक्त मंडले निदलपुंज व दलपुंज. जुळ्यांचे प्रकार: एक युग्मजी जुळे, सायमित जुळे आणि द्वियुग्मजी जुळे. कोणतेही दोन लैंगिक रोग: एड्स, सायफिलिस आणि गोनोरिया. सायफिलिसची लक्षणे: शरीरावर गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे तयार होणे, पुरळ येणे, ताप येणे, सांधे सुजणे, केस गळणे. गोनोरियाची लक्षणे: लघवी करताना आग व वेदना होणे, शिश्न व योनिमार्गातून पू स्त्रवणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येणे. कुटुंब नियोजनाची साधने: कॉपर टी म्हणजेच तांबी, निरोध, तोंडावाटे घ्यावयाच्या संतती नियमनाच्या गोळ्या. प्रश्न 8. पुढील अवयवांची कार्ये लिहा. बीजाणुधानी. बीजाणूंची निर्मिती आणि बीजाणू बाहेर सोडणे. निदलपुंज. फुलाच्या आतील मंडलाचे संरक्षण आणि कळीचे संरक्षण करणे. दलपुंज. परागीभवन क्रियेत कीटकांना आकर्षित करणे, फुलाच्या आतील मंडलाचे संरक्षण. पुमंग. पुयुग्मके निर्मिती. जायांग. स्त्री युग्मके निर्मिती, फळ तयार करताना सहभाग. भ्रूणपोष. वाढणाऱ्या भ्रूणाचे पोषण. वृषण. शुक्रपेशी निर्मिती आणि पुरुष संप्रेरक टेस्टोस्टेरॉनची निर्मिती. वृषणकोश. वृषणाचे संरक्षण आणि वृषणाचे तापमान नियंत्रित राखणे. शुक्राशय. रेत ज्यापासून बनते तो स्त्राव तयार करणे, शुक्रपेशींचे पोषण करणे. शिश्न. समागमाच्या वेळी रेत बाहेर टाकणे,
एरवी मूत्र बाहेर टाकणे. अंडाशय अंडपेशीची निर्मिती, स्त्री संप्रेरके इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन यांची निर्मिती. गर्भाशय गर्भाची वाढ आणि विकास, प्रसूतीस मदत करणे. अंडनलिका अंडमोचन झालेली अंडपेशी गर्भाशयाकडे वहन करून नेणे, फलन करण्यास जागा पुरवणे. अंडपेशी आणि शुक्रपेशी अंडनलिकेत एकत्र आले तरच फलन होऊ शकते. अपरा गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्नपुरवठा करणे. प्रश्न 9. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रजनन म्हणजे काय? एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. अलैंगिक प्रजनन म्हणजे काय? युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय. नवजात हायड्रा निरावलंबी जीवन केव्हा जगू लागतो? ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्या इतपत होते व तो जनक हायड्रापासून वेगळा झाला की निरावलंबी जीवन जगू लागतो. परागणाचे घटक कोणते? परागणाचे अजैविक घटक वारा आणि पाणी, तर जैविक घटक कीटक, पक्षी किंवा इतर प्राणी असतात. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या वनस्पतींच्या नवीन जातींची निर्मिती कशी करण्यात येते? परपरागीभवन ब्रशच्या साहाय्याने घडवून शास्त्रज्ञ प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या वनस्पतींच्या नवीन जातींची निर्मिती करतात. फलनानंतर बीज आणि फळ कशापासून तयार होते? फलनानंतर बीज बीजांडापासून आणि फळ अंडाशयापासून तयार होऊन ते तयार झालेले आपल्याला पाहायला मिळते. बीजांकुरण म्हणजे काय? बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनजाची वाढ होते व त्यापासून नवीन रोपटे तयार होते. या क्रियेलाच बीजांकुरण असे म्हणतात. पुष्पवृंती आणि स्थानबद्ध फुले म्हणजे काय? ज्या फुलांना देठ असतो अशी फुले म्हणजे पुष्पवृंती फुले आणि ज्या फुलांना देठ नसतो अशी फुले म्हणजे स्थानबद्ध फुले होय. शुक्रपेशी कशा तयार होतात? संप्रेरकाच्या प्रभावाखाली वृषणातील जननद अधिस्तराच्या पेशी अर्धसूत्री विभाजन पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी तयार होतात. रेतामध्ये कोणती शर्करा असते का? रेतामध्ये फ्रुक्टोज या नावाची शर्करा असते, कारण रेतातील शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते. रेत कसे बनते? शुक्राशयाचा स्त्राव, पुरस्थ ग्रंथीचा स्त्राव आणि काउपर्स ग्रंथीचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये स्त्रवला जातो. यात शुक्राणू मिसळून रेत बनते. अधिवृषण नलिकेची लांबी किती असते? अधिवृषण नलिकेची लांबी 6 मीटरपर्यंत असते. एका शुक्राणूची लांबी किती असते? एका शुक्राणूची लांबी साधारणतः 60 मायक्रोमीटर एवढी असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.